दर्शकांनो, काही तांत्रिक कारणांमुळे पुढील काही दिवस RRC डिजिटल अकोला या यूट्यूब चॅनलवर RRC न्यूजच्या बातम्या दिसणार नाही। त्यासाठी तुम्ही सिटी न्यूज अकोला या यूट्यूब चॅनलवर रोजच्या बातम्या पाहाव्या लागतील। नमस्कार, मी नेहा। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला। महापालिका इलेक्शन मध्ये उमेदवार करणार कोट्यवधीचा खर्च। हस्तांतरित जागेवर राजकीय पक्षांबरोबर उमेदवारांचे लक्ष। राज्य सरकारने केले जागेचे हस्तांतरण, लोकांच्या रोजगाराचे काय? सुमारे 400 ते 500 लोकांचा रोजगार बाधित होणार। जागा हस्तांतरित केल्याने एसटीच्या आगार 1चे होणार वांदे। रोजच्या 4 लाखांचे उत्पन्न बंद तर पडणार नाही ना, एसटीला प्रश्न। पहिले जिल्हा परिषद व मग त्यानंतर महानगरपालिका निवडणुका। राज्य निवडणूक विभागाने कामाला लागल्याचा दिला आदेश। लग्नास नकार देणाऱ्या घटस्फोटीत प्रियसीची हत्या। प्रियकराने स्वतःला संपवल्याची माहिती। पोलीस तपास सुरू। आता सविस्तर बातम्या। अकोला महानगरपालिकेला अतिशय मोक्याची जागा राज्य सरकारने हस्तांतरित केली आहे। या जागेभोवती आता अकोल्याचे राजकारण फिरणार आहे। महापालिकेत सत्तेत येण्यासाठी ही जागा अनेकांसाठी नफ्याचे अर्थात लाभाचे दर उघडणार आहे। महापालिकेत येणारे सत्ताधीश सुमारे 24,500 स्क्वेअर मीटर जागेच्या विषयांवर अंतिम निर्णय घेतात की प्रशासन याविषयी टेंडर काढून DPR फिक्स करतात, हे पाहण्यासारखे असेल। महापालिका आयुक्त निवडणुकीपूर्वीच ही जागा विकासाला हस्तांतरित करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। दरम्यान बाजार मूल्यानुसार ही जागा 1 ते 2,000 कोटी किमतीची आहे। महापालिका विकासासोबत काय करार करते यात महापालिकेचे उत्पन्न निश्चित होईल। अन्यथा राज्य सरकारने कोट्यावधीच्या जागेवर विशिष्ट राजकारणीच कोट्याधीश होतील काय, अशी शंका अकोलेकरांच्या मनात आहे। मोफत मिळालेल्या या 1 ते 2,000 कोटींच्या जागेचा अकोला शहराच्या विकासाला किती फायदा होतो हे येणाऱ्या काळ निश्चित करेल। पण राज्य सरकारने महापालिकेला दिलेल्या या कोट्यावधीचा मलिदा भविष्यातील काही नगरसेवकांच्या पदरी मात्र नक्की पडेल। त्यासाठी त्यांना निवडणूक विजयांची संधी निर्माण करावी लागणार आहे। राज्य सरकारने बसस्थानक, भाजी बाजार आणि व्यावसायिक संकुलाची जागा महापालिकेला हस्तांतरित केली आहे। या निर्णयामुळे या जागेवर उदरनिर्वाह असलेल्या सुमारे 400 ते 500 परिवाराचे मोठे नुकसान होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे विशेषतः भाजीपाला बाजारातील व्यापारी चिंतेत आहेत। या निर्णयामुळे पारंपरिक बाजार व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल अशी त्यांना भीती आहे। त्यांच्या मते या बदलांमुळे जवळपास 400 ते 500 हून अधिक छोटे दुकानदार, फेरीवाले आणि मजुरांचा रोजगार धोक्यात येईल, ज्यामुळे रोजगारी वाढण्याची शक्यता आहे। महसूल मंत्रालयाने यापूर्वीही याबाबत आदेश दिले होते, मात्र त्यावेळी व्यापाऱ्यांचे म्हणणे विचारात घेतले गेले नाही। नवीन व्यावसायिक संकुल आणि बसस्थानक उभारले गेल्यास सध्याच्या भाजीपाला बाजारात संपुष्टात येईल। त्यामुळे बाजारात कार्यरत शेकडो व्यापारी आणि फेरीवाले थेट प्रभावित होतील। सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे, अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। राज्य सरकारच्या या निर्णयाकडे शहरातील राजकीय आणि सामाजिक संघटनांचे लक्ष वेधले गेले आहे। या जागेवर नवीन कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान महसूल विभागाने जागा हस्तांतरित केल्याने आता भाजी बाजाराचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरित असून यामुळे नवा वाद अकोल्यात पेटण्याची शक्यता आहे। दर्शकों, इस वक्त हम जनता भाजी बाज़ार में मौजूद हैं। ये जो जगह है पूरी यहाँ की जनता पूरा सब्जी बाज़ार, इसके अलावा यहाँ पे जो बस स्टैंड है, ये सारी जगह लगभग 2,40,000 स्क्वायर फीट की जगह ये मनपा को हस्तांतरित की गई है। इसके लिए कई प्रोसीजर किए गए हैं और इस वक्त किरकोळ विक्रेता बहुउद्देशीय संस्था है जिसके अध्यक्ष पटेल साहब इस वक्त हमारे साथ मौजूद हैं। और क्या प्रतिक्रिया है, लगभग यहाँ पे जनता भाजी बाज़ार में लगभग 500 से ज़्यादा विक्रेता जुड़े हुए हैं और क्या क्या परिस्थितियाँ अभी बदल सकती हैं, उसको लेकर ये क्या करने वाले हैं, ये तमाम जानकारी इन्हीं से हासिल करते हैं। कल जो 23/9/2025 को जो मंत्रिमंडल का निर्णय हुआ है
कि जनता बाज़ार जो है यहाँ पे जो बस स्टैंड है और भाजी बाज़ार है और व्यापारी संकुल, ये 3 चीज़ें उन्होंने मंत्रिमंडल में रखे। इसका हमें विरोध नहीं है, विकास के लिए हम विरोध करना नहीं चाहते, लेकिन हमारी मंत्रिमंडल से एक विनती है कि भाई उन्होंने हमें विश्वास में लेना चाहिए था। आज हमारी न्यायालय में हमारी केस चालू है, 2022 से 23 से हमारी न्यायालय में केस चालू है। हमें यहाँ पे जो महसूल मंत्री है उनका भी स्टे है और उस स्टे के आधार पे हमें यहाँ पे न्यायालय से भी स्टे मिला है। तो संकुल के लिए हमें विरोध नहीं, हमारा एक ही कहना है कि 50 साल 55 साल 60 साल से हम लोग यहाँ पे व्यवसाय कर रहे हैं। उस संकुल में जो बने वहाँ हम लोगों को जगह दी जाए। हम सब छोटे मोटे व्यापारी हैं, यहाँ कोई समार बेचता है, कोई लहसुन बेचता है, कोई चप्पल की दुकान है, तो इन छोटे व्यापारियों का इन्होंने विचार करना चाहिए। छोटे मोटे व्यापारी हमारे अंडर में 700 से लेके तो 1000 तक व्यापारी इस बाज़ार में अपना व्यापार करते हैं। हम एक बात पे अड़े कि हमारे जगहों पे हमें जगह मिलना चाहिए। इसके अगर आपकी मांगे मंजूर नहीं होती है तो आगे क्या आप करने वाले हो? हम सब व्यापारी जन आंदोलन करेंगे। क्यों नहीं होगी हमारे वो व्यापार मंजूर है? क्योंकि कैसा है, हम 50-60 साल से यहाँ पे काम कर रहे हैं, ये हमारा उद्योग का साधन है यहाँ पे। और छोटे मोटे व्यापारी यहाँ कौन से बड़े अदानी अंबानी थोड़ी व्यापार करने वाले, हम ही लोग यहाँ पे व्यापार करेंगे। और अभी फ़िलहाल में इसको पूरा रिनोवेट किया जाता है, तो वो जो समय जाएगा उस पीरियड में आपका क्या ये रहेगा? तो एक जगह हमारे व्यापारियों को ऐसा टप्पे टप्पे उन्होंने बनाना चाहिए, उनका भी कोई प्लानिंग होगा तो उन्होंने बनाना चाहिए ताकि हम लोग बेरोजगार ना हो। क्योंकि 3-4 साल बनने को लगेंगे, हम लोग तो भूखे मर जाएंगे सभी व्यापारी। तो महापालिका ने जब वो व्यापारी संकुल बना रहे तो उसका इंतज़ाम उन्होंने करना चाहिए, क्योंकि हमें यहाँ 50-60 साल हो चुके हैं सबों को, तो वो इंतज़ाम तो मनपा करेंगे ही। आमदार साजिद खान पठान साहब से मिलने गए, उन्होंने हमें राहत दी और उन्होंने बताया कि भाई मैं यहाँ के व्यापारियों के साथ में हूँ, कोई तरह का अन्याय नहीं होने दूंगा। दर्शकों, इनका जो विकास हो रहा है, जो संकुल बन रहा है, उसके लिए किसी भी प्रकार का विरोध नहीं है। सिर्फ इनका कहना यह है कि उस संकुल में जाए, जो भी यहाँ पे कमर्शियल कॉम्प्लेक्स बनता है या संकुल बनता है, वहाँ पर इन्हें भी जगह दी जाए ताकि ये अपना व्यापार सुचारू रूप से जिस तरह अभी तक करते आए हैं। क्योंकि लगभग 600-700 परिवार इस जगह से जुड़े हुए हैं और जैसे कि मैंने बताया कि 2,40,000 स्क्वायर फीट जगह है। यहाँ पे सभी का कई वर्षों से यहाँ पे कार्य कर रहे हैं, पीढ़ी हो चुकी है इनकी यहाँ पर काम करते हुए, और अचानक से अगर इनका रोज़गार छिन जाए तो क्या हो सकता है ये आप भी समझ सकते हैं। लेकिन मनपा भी शायद ऐसा ना करे, कोई पर्यायी व्यवस्था निकलेंगे। लेकिन अभी जो हमने बस वालों से बात किया है तो उन्होंने ये कहा था कि उनको अभी किसी तरह की जानकारी नहीं मिली है, सिर्फ उन्होंने पेपर में पढ़ा है, और जबकि इन्हें ये जानकारी मिल चुकी है और ये आगे के प्रोसीजर में भी लग चुके हैं। जिस तरह से इन्हें आगे अपना काम करना है वो सारा ये करने लगे हैं। तो दर्शकों, देखते हैं आगे कि क्या इस ये जो मुद्दा है ये क्या मोड़ लेता है, ये हम आपको ज़रूर दिखाएंगे। बने रहे आप RRC न्यूज़ से। अब देखना ये है कि आगे ये मोड़ क्या लेता है। मैं विक्रम, कैमरा पर्सन पवन के साथ, मुझे दीजिए इजाज़त। टावरच्या बाजूचे एसटी महामंडळाचे आगार क्रमांक 1 ही जागा अकोला महानगरपालिकेला हस्तांतरित होणार आहे। त्यामुळे ही जागा आता महानगरपालिकेच्या मालकीची होणार आहे। या ठिकाणचे बस स्थानक जाणार तरी कुठे असा प्रश्न आता कायम आहे। महापालिका या जागेचा वापर व्यावसायिक किंवा इतर सार्वजनिक कामांसाठी करण्याची शक्यता आहे। पण एसटी महामंडळाला दररोज 41 बसेसच्या माध्यमातून 4 लाखांचे उत्पन्न देणारे हे बस स्थानक बंद झाल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था काय असा प्रश्न उपस्थित होत असून राज्य सरकारने त्याचा खुलासा करण्याची गरज आहे। सध्या एसटी महामंडळाच्या आगाराचे स्थलांतरण कुठे होणार यावर अद्याप कोणताही निश्चित निर्णय जाहीर झालेला नाही। आगार दररोज सुमारे 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवते आणि तेथून 251 बसेसच्या फेऱ्या चालतात। त्यामुळे नवीन जागा निश्चित करताना दळणवळणाची सोय, प्रवाशांची गैरसोय आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन यासारख्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे। या आगारात कार्यरत असलेल्या 204 कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही। याबद्दल ठोस निर्णय घेण्यासाठी एसटी महामंडळ आणि सरकार यांच्यात बैठक होणे अपेक्षित आहे। दर्शकों, इस वक्त हम अकोला के आगर क्रमांक 1 में मौजूद है। अकोला महानगर पालिका अपनी आर्थिक स्थिति को मजबूत करने के लिए कई तरह के उपक्रम चलाती है। वो यही चाहती है कि उसकी आर्थिक स्थिति मजबूत हो, साथ ही साथ
शहर का विकास भी हो। इसके लिए मनपा के विभिन्न परिसरों में कई संकुल है और ये जो जगह यहाँ पे टावर के पास से लेकर पूरा बस स्टैंड और जनता सब्जी बाज़ार, ये पूरा का पूरा 2,40,000 स्क्वायर फीट की जो जगह है, ये मनपा ने प्रशासन के जो महसूल विभाग है उनसे मांग की थी कि उन्हें दी जाए। और अभी के फ़िलहाल में भाजपा के प्रदेश सह चिटनीस और विधायक सावरकर जी, इनके माध्यम से ये जो ठहराव था ये अभी पारित हो गया और ये पूरी जगह मनपा को स्थानांतरित की गई है। इसको लेकर हमने जब यहाँ पे बस प्रमुख से, आगर प्रमुख से बातचीत करना चाहा तो उन्होंने कहा कि जो विभागीय प्रमुख है आप उन्हीं से बात कीजिए। आपको बता दूं कि आगर क्रमांक 1 जो है इसमें लगभग 204 लोग काम करते हैं और यहाँ पर लगभग 43 बसें चलती है जो कि 251 फेरी करती है और 251 फेरी में से लगभग 1400 किलोमीटर का सफ़र प्रतिदिन तय करती है और जिसमें लगभग 4 लाख के लगभग रेवेन्यू आगर को मिलता है और सीज़न के दौर में ये 5.5-6 लाख तक भी चला जाता है। तो जब हम यानी विभागीय प्रमुख राठौड़ साहब से बातचीत की तो वो फ़िलहाल आकोट थे, तो उनसे मोबाइल पर ही बात हुई। उन्होंने ये कहा कि उनको इस प्रकार की किसी भी प्रकार की जानकारी नहीं मिली है, सिर्फ पेपर के माध्यम से ही उन्हें जानकारी मिली है। आगे जिस तरह से निर्देश मिलेंगे उसी तरह से कार्य किया जाएगा। राज्यातील 32 झेपी आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। यामध्ये कालावधी ठरवून देण्यात आला आहे। राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे। त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे। जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे। राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील। त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील। अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल। असंही सांगण्यात आलं आहे की यामुळे आता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी हरकती व सूचना मागवल्या असल्याने राज्यात महापालिका निवडणुका त्यानंतर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकतात असा अंदाज आहे। तसेच याच कालावधीत महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीवर हरकती व सूचना मागवल्या जाऊ शकतात। निवडणुकांचे वेळापत्रकही याच दरम्यान जाहीर होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। आलेगाव पातूर मुख्य रस्त्यावर विजयाताई देशमुख कॉलेज समोर पाण्याचे गटार साचले आहे। मागील 4 महिन्यापासून हा परिसर मुख्य चर्चेचा विषय बनला आहे। यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे। विजयाताई देशमुख कॉलेज, पद्माबाई जैन कॉन्व्हेंट, वसंतराव नाईक महाविद्यालय विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिक यांना गटाराचा त्रास होतो आहे। अनेक वेळा निवेदने देऊनही कुठल्याच प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे आज गटारामध्ये बसून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। आलेगाव परिसराचे सर्वच पक्षीय जनप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन किती दुर्लक्ष करते हे दिसून येते। तहसीलदार राहुल वानखडे, बांधकाम विभागाचे हेमंत राठोड उद्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करतील असे त्यांनी सांगितले। आंदोलक निलेश कापकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून बोलून सहमती दर्शवली। नंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली। आंदोलनात दिलीप काळपांडे, बाळाभाऊ सरोदे, प्रमोद खुडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होते। उद्या 2 वाजेला हा आपल्या पातूर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या मुख्यालयात जाणारा हा मुख्य रस्ता आहे। याच मुख्य आपले सर्वांचे वैद्यकीय मोठे हॉस्पिटल इथनच जावं लागणार आहे आपल्याला सर्वांना।
जर कुठं कुणाला दुखापत झाली तर तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य बाळगा. उद्या जर आपल्याच घरातल्या कुठल्या एका व्यक्तीला जर आपल्याला तात्काळ न्यावं लागत असेल तर इथं काय परिस्थिती होईल. एखादा जर ड्रायव्हर जोरात स्पीडनं जर गाडी घेऊन आला तर या पाण्यात गाडी पलटू शकते. तुम्ही या गोष्टीचं सर्वांनी गांभीर्य बाळगा. आजचा हा दिवस आहे, या दिवसाची इतिहासात नोंद झाली पाहिजे. आलेगावच्या मीटिंग घेतली होती, पीडब्ल्यूडीला त्याच्या सूचना सुद्धा दिल्या होत्या. त्याच्यावर तुमचे जे काही कार्यकर्ते होते आणि ते त्यांच्यामध्ये सामंजस्य झालं होतं की ते पूर्ण काढल्या जाईल म्हणून. आता या संदर्भानं आता मला कलेक्टर मॅडमचा फोन आला. कलेक्टर मॅडम म्हटल्या की उद्या 2 वाजता मी इथे येते. कलेक्टर मॅडम उद्या 2 वाजता इथं सर्व येणार आहेत आणि सर्व यंत्रणा इथं बोलवायला सांगितलेल्या आहेत उद्या 2 वाजता. तर माझी अशी विनंती आहे, सर्व यंत्रणा उद्या येणार आहेत. उद्या कलेक्टर मॅडम स्वतः इथं येणार आहेत. तर आपण आजचं जे हे आहे स्थगित करावं. आपण उद्या या ठिकाणी कलेक्टर मॅडम स्वतः मीटिंग घेणार आहे. 10 तारखेला पण मीटिंग झाली होती, 9 तारखेला मीटिंग झाली, तेव्हा हाच मुद्दा होता. त्या संदर्भात बोला 9 तारखेला तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मीटिंग घेतली. आज तुम्ही सांगून राहिले आम्हाला की उद्या येणार आहेत कलेक्टर मॅडम. आज एवढा हा प्रश्न एवढे लोक जमले, सगळे रिकामे आहेत का? तुम्हाला 10 मिनिटं कोणत्याही याला अधिकाराला 10 मिनिटं हे नाही का? तुम्हाला अधिकार नाहीत का साहेब? तुम्ही कलेक्टर मॅडम उद्या येणार आहेत. आम्हाला कलेक्टर मॅडम याच्या आधी टाईम केला, कलेक्टर मॅडम आल्याच नाही. याच्या संदर्भात आज मुद्दा सॉल्व्ह करा. आम्हाला उद्याचं आश्वासन नाही पाहिजे. आम्हाला आज काय, आज आश्वासन द्या तुम्ही 9 तारखेला मीटिंग घेतली का नाही? या गटारासाठी घेतली ना, त्या 9 तारखेला तो मुद्दा सॉल्व्ह का नाही झाला? इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोट-अकोला मार्ग अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे, परंतु दहिहंडा फाटा हे गोपालखेड या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शनिवारी RRCने या विषयाचे वृत्त प्रसारित करताच त्याची दखल बांधकाम विभागाने घेतली आणि आता रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. रस्ता चांगला नसल्याने रुग्णांना अकोटवरून अकोला नेताना रुग्णवाहिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून या रस्त्यावरचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पावसाळ्यामुळे रस्त्यावरील डांबरी थर उखडून गेला आहे. परिणामी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. अनेक दुचाकी स्वार घसरून अपघातग्रस्त झाले असून 4 चाकी वाहनेही मोठ्या अडचणीने या रस्त्यावरून जात आहेत. रुग्णवाहिका, शाळा बस, प्रवासी बसेस या सर्व वाहनांना हा रस्ता त्रासदायक ठरत आहे. रस्ता दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. अकोट-अकोला महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा हक्क मिळावा यासाठी आता प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने आयोजित गरबा महोत्सवाचे उद्घाटन शहरातील 51 वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक महिलांच्या हस्ते उत्साहात झाले. भगवान श्री परशुराम चौक खोलेश्वर आणि आयोजित या सोहळ्यात 51 ज्येष्ठ महिलांनी गरब्याची ज्योत प्रज्वलित करून आशीर्वाद दिले. यावेळी उपस्थित वृद्ध महिलांचा मंडळांच्या महिला सदस्यांनी सन्मान केला. गेल्या 13 वर्षापासून हा सांस्कृतिक आणि शिस्तबद्ध गरबा महोत्सव यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल वृद्ध महिलांनी मंडळाचे अभिनंदन केले. या गरबा महोत्सव केवळ महिलांच नव्हे तर अंध महाविद्यालयातील मुलामुलींनीही सहभाग घेऊन गरबा नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. दरवर्षीप्रमाणे अश्विनी नवरात्रीच्या निमित्ताने हा गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. अकोला शहरातील महिलांसाठी हा गरबा महोत्सव शिस्तबद्ध आणि सुरक्षित मानला जातो, ज्यामुळे महिला व मुली मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. या कार्यक्रमाला पुरुष विभागाचे मार्गदर्शन ओमप्रकाशजी बगरेट, महेंद्र पंडित अध्यक्ष, मनोजजी शर्मा उपाध्यक्ष, प्रवीणजी तिवारी सदस्य, दीपक तिवारी, विकी तिवारी, बंटी शर्मा, वर्णेश शर्मा, आशीर्वाद दीपक तिवारी, प्रतीक आमरकर,
रवींद्र शर्मा, रवींद्र चितलांगे, चंदूभाऊ वेलकर, विजयजी खंडेलवाल यांनी केले. तसेच राजेशजी शर्मा, गोंडावाले, बंटी शर्मा, चंद्रकांत शर्मा, प्रमोद श्रीवास यांनी उत्सवादरम्यान अथक परिश्रम घेतले. खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळामध्ये सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेहमीच आयोजन केले जाते. या गरबा महोत्सवात अकोल्याच्या विविध भागातून महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि त्यांना मान्यवरांकडून भेटवस्तू देऊन गौरविले जाते. या आदर्श गरबा महोत्सवामुळे शहरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रविता शर्मा, सचिव श्रीमती सारिका जोशी, सहसचिव अर्चना शर्मा, उपाध्यक्ष निधी शर्मा, सहउपाध्यक्ष दीपा शिवल, कोषाध्यक्ष एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष किरण शर्मा यांच्यासह आशा बगारेट, शीतल तिवारी, सुनीता तिवारी, रीना पवार, गायत्री शर्मा, चंदाहरी प्रसाद तिवारी, कल्पना शर्मा, रितू मिश्रा, लता जांगीड, शीतल शर्मा, मधु शर्मा, शुभ शर्मा, अधिवक्ता ममता तिवारी, चंदा विष्णु तिवारी, मीना जांगीड, पूजा शंकर शर्मा, पूजा राकेश शर्मा, प्रीति शर्मा, शीतल डोलिया, ममता तिवारी, सुचिता सेठ, आशा शाहू, रश्मी खंडेलवाल, सरला शर्मा, रोशनी मकवाना, प्रियंका साहू या महिलांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. लोकहित अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोल्याची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा आबासाहेब खेडकर सभागृह अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष शफीक अहमद खान गुरुजी यांनी भूषवले. लोकहित अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोलाची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा आबासाहेब खेडकर सभागृह अकोला येथे आयोजित करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शफीक अहमद खान गुरुजी यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर कनिश आयशा अरब, व्यवस्थापकीय संचालक सय्यद युसुफ अली, माजी अध्यक्ष मोहम्मद अय्यूब, अब्दुल गफ्फार सूर्या, संचालक आणि संस्थापक अध्यक्ष MBL अरब सर, संचालक शेख इमाम सर, संचालिका श्रीमती नसीम अख्तर बाजी, संचालिका श्रीमती सय्यदा तबस्सुम तसेच संस्थेचे महाव्यवस्थापक मुर्तुजा गांधी आणि काकासाहेब सहकारी प्रशिक्षण केंद्राचे कुमार कांबे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या सर्व संचालकांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालन सय्यद युसुफ अली यांनी सभेची प्रस्तावना आणि सन 2024 ते 25चा वार्षिक अहवाल सादर केला. उपस्थित सर्व सदस्यांनी हात वर करून आणि टाळ्यांच्या गजरात प्रत्येक विषयाला अनुमोदन दिले. संस्थेचे अध्यक्ष शफीक अहमद खान गुरुजी यांनी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रत्येक सदस्याला भेटवस्तू देण्याची घोषणा केली. कर्जदारांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. अकोला महाराष्ट्र RRC न्यूजसाठी युसुफ शेख यांचा विशेष रिपोर्ट. इसका उद्देश्य ये है कि हमारे शेयर होल्डर्स को हम हमारी कारकर्दगी क्या रही साल भर वो हम इनको AGM में बताते हैं. और आज पूरे शेयर होल्डर्स मैक्सिमम आए थे. एक अच्छी बात है कि हमारे शेयर होल्डर्स की तादाद अब 6000 के आसपास पहुंच गई है. शेयर कैपिटल बहुत अच्छा है. प्रॉफिट जो नेट प्रोग्रेसिव प्रॉफिट था वो 50 लाख के आसपास है और जो फाइनल जो प्रॉफिट आता है सब वो माइनस होने के बाद तो वो 34 लाख है. सोसाइटी की पोजीशन बहुत बेहतर है और लोग बहुत अच्छा कोऑपरेट भी कर रहे हैं. हमने जो हमारे जो शेयर होल्डर्स जिन्होंने बहुत अच्छी कारकर्दगी की, बहुत सिस्टमेटिकली पैसा भरा, उनको हमने इनामत दिए. हमारे एजेंट्स को इनामत दिए. सब लोग आए, यहाँ पे खाना भी हुआ और लोग बहुत आखिर तक पिन ड्रॉप साइलेंस राज के शेयर होल्डर्स में कोई लोग बीच में प्रोग्राम के उठकर नहीं गए. बहुत कामयाब मीटिंग रही. आज 30वीं आम सभा जो है वो बहुत ही खुशगवार माहौल के अंदर संपन्न हुई है और मैं मैनेजिंग डायरेक्टर की हैसियत से मैंने जो साल भर का लोका देखा है उसकी कारकर्दगी जो है मैंने बहुत तफसील के अंदर हमारे शेयर होल्डर्स के सामने अपने बयान किए है. और इस साल जो है 35 लाख 34 लाख समथिंग जो मुनाफा हुआ है, ये हमारे लिए आज के दौर में इस माहौल के अंदर एक सोसाइटी का तरक्की करना हमारे लिए वाकई बहुत फख्र की बात है, गौरव की बात है. और कुछ योजनाएं जो है हमने आज इंट्रोड्यूस किए जो हमारे संस्था के अध्यक्ष आदरणीय शफीक सर गुरुजी ने जो पब्लिक के हमारे शेयर होल्डर्स के सामने रखा है. और मुझे यकीन है कि ये संस्था जो है दिन दुगनी रात चौगनी और तरक्की करेगी. अल्लाह ताला से मेरी ऐसी दुआ है. लोकहित कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची आज 30वी आमसभा मोठ्या थाटात उत्साहात संपन्न झाली.
सर्व संचालक मंडळ आणि बहुसंख्येनं सभासद इथे उपस्थित होते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही भेटवस्तूची अनाउन्समेंट केली। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही एक नवीन योजना अंमलात आणलेली आहे। योजना म्हणजे यावेळेस सोन्याचे भाव अक्षराला गवसणी घालत आहेत, तेव्हा आम्ही गोरगरीब लोकांसाठी विशेष करून सामान्य वर्गातील लोकांसाठी 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅमचे सोन्याच्या सिक्क्यांच्या स्वरूपात आम्ही 20% अमाऊंट खात्यामध्ये भरून 80% कर्ज देऊन त्याच्यावर हे आम्ही कॉइन्स जे आहेत 10 ग्रॅमचे त्यांना कर्ज स्वरूपात देत आहोत। याची परतफेड नियमाप्रमाणे 2 वर्षात पूर्ण होईल। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। शेगाव बायपास रोडवर अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये सध्या नवरात्रीचा भव्य उत्सव सुरू आहे। या उत्सवादरम्यान मातेला 56 भोग अर्पण केला जात आहे। दर्शन आणि वितरण तसेच महायज्ञ असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत। शहरात सुख, समृद्धी, शांती आणि भक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भक्त शिरोमणी कैलासवासी नंदकिशोरजी उत्तमरावजी पाटील आणि धर्मपारायण श्रीमती शोभाताई पाटील यांनी या मंदिराची स्थापना केली। मंदिराचे धर्म सेवक श्री अन्नपूर्णेश पाटील आणि सौ रीणाताई पाटील यांनी स्तुती सुमन आणि देवी स्तवनासह मां अन्नपूर्णेची विधिवत पूजा केली। श्री विठ्ठल पाटील आणि सौ अश्विनीताई पाटील यांनी मातेला मिष्ठान्नाचा नैवेद्य अर्पण केला। श्रीमती शोभाताई पाटील यांनी कन्यापूजन करून आजच्या उत्सवाचा प्रारंभ केला। त्यापूर्वी मंदिरामध्ये आयोजित केलेल्या श्री देवी भागवत कथा पुराणामध्ये कथाकार हरिभक्त पारायण मंडळ श्री अशोकराव साखडकर गुरुजी यांनी देवी बीज मंत्रांच्या निर्मित्ताने महत्त्व समजावून सांगत मां अन्नपूर्णेची कथा सांगितली। श्रीमती शोभाताई पाटील यांनी मंदिराचे संस्थापक श्री कैलाशनाथजी नंदकिशोरजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व भक्तांना उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। आज श्रीमा अन्नपूर्णा मातेच्या स्थापना दिनानिमित्त मातेला भव्य केक अर्पण करून तो भक्तांना वाटण्यात आला। आजच्या उत्सवाचे आयोजन मंदिराचे मुख्य पुजारी प्रकाश निंबाडकर महाराज, भोजन शाळेचे व्यवस्थापक मोहन पाटील, रजनीकांत जाडाजी, राम तिवारी आणि प्रद्युम्न गाडगे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी रामदास पोहरे, दीपक पाटील, पवन उमाळे, गजानन खोटरे, वैभव दिप्ते, सुधाकर मगर महाराज, पंडित विनोद भटकर महाराज, जय गरड आणि वैभव मानकर यांनी सहकार्य केले। अकोट शहरात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। छाप्यात काही ग्राहक आणि 5 पीडित महिलांना ताब्यात घेतले। या कारवाईत 45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात मच्छी मार्केट आणि आठवडी बाजार परिसरात चालत असलेल्या कुटणखाण्यावर पोलिसांनी कारवाई केली। छाप्यात ग्राहक आणि पीडित महिलांकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय अकोल्याच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली। या कारवाईमुळे आता आंबट शौकीनांमध्ये खळबळ उडाली आहे। अकोट शहर पोलीस तपास करीत आहेत। मेहकर तालुक्यातील साखरखेर्डा येथील प्रेमी युगलाच्या प्रेम प्रकरणाचा खामगावात अंत झाला। लग्नास नकार देणाऱ्या 25 वर्षीय घटस्फोटित प्रियसीचा चाकूने भोगसून खून करून प्रियकराने स्वतःला संपविले। खामगाव बुलढाणा मार्गावरील जुगनू हॉटेलमध्ये घटना उघडकीस आली। साखरखेर्डा येथील साहिल दीपक सिंग राजपूत आणि ऋतुजा पद्माकर खरात या दोघांचे मागील 2 वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते। साहिल हा ऋतुजाला लग्नासाठी गळ घालत होता। दरम्यान दोघेही 23 सप्टेंबर रोजी खामगाव बुलढाणा मार्गावरील हॉटेल जुगनू येथील गेस्ट हाऊसवर थांबले होते।
या दरम्यान या दोघांमध्ये पुन्हा लग्नावरून वाद उफाळून आला। या वादातून साहिल यांनी ऋतुजा हिची धारदार चाकूने भोसकून तिची हत्या केली। त्यानंतर स्वतःवर सुद्धा चाकूने घाव घालून आत्महत्या केली। ही घटना काही वेळातच हॉटेल चालकांच्या लक्षात आली। त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व हॉटेलमध्ये पाहणी केली। दोघेही रक्ताच्या थारोड्यात मृतावस्थेत आढळून आले। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। घटनेची चौकशी केली। फॉरेन्सिक तज्ज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते। पोलिसांनी दोघांचे मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठवले असून पोलिसांची कारवाई सुरू होती। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। महापालिका इलेक्शनमध्ये उमेदवार करणार कोट्यवधीचा खर्च। हस्तांतरित जागेवर राजकीय पक्षांबरोबर उमेदवारांचे लक्ष। राज्य सरकारने केले जागेचे हस्तांतरण, लोकांच्या रोजगाराचे काय? सुमारे 400 ते 500 लोकांचा रोजगार बाधित होणार। जागा हस्तांतरित केल्याने एसटीच्या आगार 1चे होणार वांदे। रोजच्या 4 लाखांचे उत्पन्न बंद तर पडणार नाही ना, एसटीला प्रश्न। पहिले जिल्हा परिषद व मग त्यानंतर महानगरपालिका निवडणुका। राज्य निवडणूक विभागाने कामाला लागल्याचा दिला आदेश। लग्नास नकार देणाऱ्या घटस्फोटीत प्रियसीची हत्या। प्रियकराने स्वतःला संपवल्याची माहिती। पोलीस तपास सुरू। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।